धरती सुंदर रंगली, येथे ईश्वरी वरदान बसे, येथे नदी वाहे मस्त मजेत रे, येथे पावन पवन वाहे, वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतेह। यही वो आंखें हैं सुलतानुल कुम, ज्यांनी तो ख्वाब पाहिला, ज्याच्या पुढे दुसरं काही पाहूच शकत नाहीत. विझवून टाकीन मी या चिरागला, बघण्यापासून महरूम करून टाकीन इन आंखों को. जमाभाई तर आता बादशाह नाही होऊ शकणार. आता सारा दारोमदार तुमच्यावर आहे. आपल्या जज्बातवर काबू ठेवा आणि मौक्याचा इंतजार करा. मेहमूद, धोका झाला आहे आमच्या बरोबर. शहा शुजाने बगावत केली आहे. बगावत? त्या नामाकुलची इतकी जुर्रत? होशियारी करू नका. हा वक्त लढण्याचा नाही, पळून जाण्याचा आहे. आमचे सगळे वफादार त्याला जाऊन मिळाले आहेत. जमाभाई, जमाभाई. तासपोशीचा यापेक्षा नायाब तोफा काय असू शकेल? बजा फरमावता आहात तुम्ही बेगम. किती वर्षांनंतर या भकास वातावरणात बहार आली आहे. खबरदार, जर एकही लफ्ज तोंडातून काढला तर खालसा बनलाच आहे मजलुमांच्या रक्षणाकरता. जिथे जिथे खालसा साहेब तिथे तिथे रयतेचे रक्षण. तू घाबरू नको लाला. आता तुझ्या छायेकडेही कोणी पाहू शकणार नाही. आम्ही जाऊ त्यांच्या मदतीला, पण एका गोष्टीचा खास खयाल ठेवा की लूटपाट होता कामा नये आणि सगळ्यांना हिदायत दिली जावी की त्या नगरीत कोणालाही कशाही प्रकारची इजा नाही झाली पाहिजे. जर ते समजत असतील की मी त्यांच्या फौजांची ताकद पाहून घाबरेन, तर ही त्यांची भूल आहे. मी सिंगनी आहे, सिंगनी. जोध सिंग येण्याआधी आम्हाला शहरात शिरकाव करायचा आहे. माझी अजिबात इच्छा नाही कुठे खून खराबा होवो. शहरातली लोक सुद्धा आमच्याकडून हीच आस लावून बसलेत. तर मग देर कशाला करायची? शेख कमालुद्दीन कडून काय खबर आलीये? जसजशा आमच्या फौजा पुढे सरकतील ते शहराचे दरवाजे उघडून देतील. ठीक आहे, पुढे चला. दागा. जसाही मी इशारा करेन तुम्ही पुढे खबर करायची.
या कामात कसलीही कोताही नाही झाली पाहिजे. शहराचे दरवाजे सगळे एकसाथ उघडले जातील, समजलं? आता तुम्ही निघा. तू पण दाग. दागा. शाबाश बहादुरांनो, कोणताही दुश्मन जिंदा नाही वाचला पाहिजे. भाई जोत सिंग कडून काही पैगाम? गद्दारांनी शहराचे दरवाजे उघडलेत आणि रणजित सिंगची फौज शहरात शिरली आहे. नाही, हे नाही होऊ शकत. मी हे हरगिज नाही होऊ देणार. तुम्ही यावेळी इथून निघून जा. माझ्या रस्त्यातून दूर व्हा. मी हे कधी होऊ देणार नाही. यांना आपण नंतर बघून घेऊ. पहिल्यांदा गुरदीप सिंगला आपल्या सुरक्षित स्थळी पोहोचवायचंय. गुरुदेव, बोलो सोनिहा. बोलो सोनिहा. बोलो सोनिहा. बोलो सोनिहाल. बोलो सोनिहाल. वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह. सावधान रणजित सिंग. ताकदीच्या नशेने तू इतका मदहोश झालायस की तू हे पण विसरलास की गुरूंची नगरी आहे. मी हे स्वप्नातही नाही विसरणार फुलासिंगजी. गुरूंची कृपा आहे. तरीही तुझी एवढी हिम्मत की तू इथे हमला करायची गुस्ताखी करतोयस. ही तर ज्याती आहे फुलासिंगजी. मी इथे हमलावर म्हणून नाही, सेवक बनून आलोय. मग इथे इतके लाव लष्कर घेऊन कोणाच्या सेवेत आलायस तू? हे तर विचारा या मजलूम लोकांना, ज्यांच्या फरियादवर आम्ही इथे खेचत आलो आहोत. मी तर फक्त खालसाचा फर्ज अदा करण्यास आलोय, जो फर्ज तुम्हालाही दिलोजानपेक्षा जास्त अजीज आहे. खालसा सरकार बिलकुल ठीक बोलत आहेत फुलासिंगजी. आम्ही बोलवलं होतं त्यांना इथे. आम्हीच यांच्याकरता शहराचे दरवाजे उघडले. आपणच तर सांगितलं होतं शहरात पापी लोकांचं राज्य आहे. दया धर्म सर्व काही जीव मुठीत घेऊन जगत होतो. अखेर अकाल पुरख किती काळ रक्षण करत राहतील, किती काळ जगत राहतील, किती काळ. उठा रूढमल, उठा. ही नगरी जेवढी आमची आहे तितकी तुमचीही आहे. किती लोक त्या हुकुमतीमध्ये असा विचार करत होते जसे आपण म्हणत आहात. हे सच्चे पातशाह हवा आहे गुरुजी. कलगेवालिया, रास्ता दाखव मला. मी या नगरीला फतेह करण्याकरता नाही, हिची सेवा करायला आलोय. बघा आमच्या तलवारींना, यावर एक थेंबही रक्ताचा नाहीये. फुलासिंगजी,
हुकुमती येतील जातील, पातशाही खाक होऊन जातील, पण ही नगरी गुरूंची नगरी आहे आणि हमेशा राहील. तरीही आपणास असं वाटत असेल आम्ही सगळे गलत आहोत, तर घ्या, हे माझं शिर धडापासून वेगळं करा. नाही रणजित सिंग, नाही पुत्र. गलत तर मी होतो. वाहे गुरूंची कसम आहे, आजपासून ही गुरूंची फौज हमेशा तुझ्या अंगसंग राहील, तुझ्या साथीने. बोलो सोनिया. काय खबर आणली संतोख सिंग? कमालुद्दीन तोच आहे जोडीदार ज्याने शहराचे दरवाजे उघडले होते. मी जे होऊन गेलं त्याचं नाही, आत्ताचा विचारतीये. काय चाललंय शहरात? काही लोक खुशियां मनवतायत. आणि भाई फुला सिंगजी? ते पण रणजित सिंग बरोबर मिळालेत. मला तर गुरदीपची चिंता वाटतेय. याला आज रात्रीच इथून काढायला हवं. सरदारनी जी रणजित सिंगच्या फौजेने किल्ल्याला चहूबाजूने घेरलंय. चप्प्या चप्प्यावर त्यांची माणसं आहेत. आपल्या माणसांना जाऊन सांगा की जाऊन त्याचा मुकाबला करा. लवकर जा आणि जाऊन मोर्चा जी सांभाळा. खालसाजी. असं वाटतंय भाई जोत सिंगने पण आम्हाला आमच्या हालातवर सोडलंय. एकदम एकाकी. वाहे गुरु जी का खालसा. तुम्ही पण रणजित सिंगचा झेंडा खांद्यावर घेतला अकालजी. फुला सिंगने सिर्फ जिंदगीत खालसाचा झेंडा उचललाय आणि त्याला कधी झुकू पण नाही देणार. जर आपणही बरोबर आला तर चांगलं होईल. खालसाजी हे नाही चाहत की आम्ही एक दुसऱ्याचं रक्त सांडून या गुरुच्या नगरीला अपवित्र करावं. आणि असं मी होऊही नाही देणार. आपण या लफड्यात नका पडू अकालीजी. तो एक एक करून सगळ्यांना गिळंकृत करून आपलं राज्य कायम करू पाहतोय. नाही, राज्य तर फक्त खालसाचं होईल. पण तो एक एक करून सगळ्यांना खतम करतोय. ना खतम झालं कोण आहे? नकैया आहे, कन्हैया आहे, अलुवाली आहे. पण सिक्का तर त्याचाच चालतो ना. आहा, सिक्का तर नानकशाहीचा आहे. शुकर चक्की आहे. रणजित सिंगचा तर कुठेच जिकरही नाहीये. जोत सिंग जी जे आहे ते समोर आहे, पण अहंकारामुळे आम्ही ते पाहू इच्छित नाही आहोत किंवा बघायचंच नाहीये. खून खराबा तर कोणालाच नको आहे फुला सिंगजी, पण आपल्या आनचं रक्षण करण्याचा हक्क तर सगळ्यांनाच आहे. रणजित पुत्र बुजुर्गांची इज्जत करणं जाणतो जोत सिंग जी. तो आपणास निराश नाही करणार. ठीक आहे, मी तुमच्या बरोबर चालण्यास तयार आहे. बोलो सोनिहा. बोलो सोनिहा. बोलो सोनिहा. बस पुत्र बस. तू तर पंथाचा तो चिराग आहेस ज्यावर खुद्द सूरज पण फकर करेल. बाबाजी, मुद्दत झाली होती की आपले दर्शन नव्हते झाले. आज वाहे गुरुजींनी ही ख्वाहिशही पूर्ण केली.
यावे. या गोष्टीचा सुकून आहे पुत्र की पंथ तुझ्या हाती महफूस आहे. सत श्री अकाल ब्राजी. सत श्री अकालजी. माईजींचा आशीर्वाद तर हमेशाच माझ्या बरोबर आहे. बस आपण आपला हात माझ्या शिरावर ठेवा बाबाजी. एकजूट पंजाबचा ख्वाब आम्हाला मिळूनच पूर्ण करायचा भाईसाहेब. याहून मोठी खुशी आमच्याकरता काय होईल. आम्ही तर हमेशाच पंथाकरता जगतो आणि मरतो बहनजी. मी आपसी कलह आणि दुश्मनीला खतम करू चाहत आहे. माई सुखांचा आपल्यावर भरोसा आहे. त्या तुम्हाला खूप मान देतात. तुम्ही स्वतः जाऊन त्यांना समजवावं. मी कोशिश केली होती रणजित पुत्र, पण मला नाही वाटत की त्या समजून घेतील. डरच्या जमिनीवर सिर्फ शकची झुडूपच उगतात बाबाजी. ज्याच्यावर रिश्त्यांची तामीर मुमकिन नाही. आपण हे काटे त्यांच्या मनातून काढून फेकून द्यावे. वाहेगुरु सब भलेच करेल. मला यकीन आहे वाहेगुरु तुझ्या यकीनला ढळू नाही देणार. मी पूरी कोशिश करेन. वक्तच्या नजाकतला समजून घेण्याची कोशिश कर. यातच तुझी आणि आपल्या सगळ्यांची भलाई आहे. तुम्ही आम्हाला आमचा हक्क सोडायला सांगत आहात, पण मी माझ्या बेट्यावर अन्याय नाही होऊ देणार. तू काय समजतेस? गुरदीपची चिंता फक्त तुलाच आहे. रणजीत त्याची जिम्मेदारी उचलायला तयार आहे आणि म्हणूनच मी तुझ्याकडे आलो आहे. तो तर आम्ही गमावलेले इलाके पण परत करण्यास राजी आहे. पुढे तुझी मर्जी. उद्या जेव्हा इतिहास आमच्याकडे उंगली दाखवेल की निजी स्वार्थ करता आम्ही त्या स्वप्नांना विकलं, ज्या स्वप्नांवर जगत आमचे बुजुर्ग लढाया करून मरून निघून गेले, तर आम्हाला जबाब द्यावा लागेल. वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह. वाह, हे पहा जी. एकाहून एक नायाब हुनरची जीती जागती रूह उतारली तुम्ही तस्वीरमध्ये. शुक्रिया बोलताना सुद्धा माझी जबान धचत नाही सरकार. मी याच्या काबिल नाहीये. जणू कुदरतच्या करिश्म्याला नजरेने कैद करून उतरवले असावे. खरोखरच तुम्ही एक पैदाइशी फनकार आहात. क्षमा करावी महाराज. अनेक पिढ्यांपासून आमचे पुरखे या कलेच्या देवीची आराधना करत आले. आता आम्ही बेबस आहोत. आता अजून नाही होणार, नाही होऊ शकणार. कला आणि कलाकाराचं जीवन तर पारखीच्या नजरेत असतं सरकार. आता तर या तस्बिरींचे खरीदार तर दूर, पाहणारा आणि सराहना करणारही कोणी नाहीये. नवत तर आता मरणाच्याही पुढची आहे. आमची कला तर विधवा झालीये महाराज, विधवा झालीये. कोणी हात पकडणारही नाहीये महाराज. हिम्मत ठेवा तुम्ही. सांभाळा स्वतःला. मन छोटं नको करू. लक्ष्मी आणि सरस्वतीचा झगडा तर सदिवपासून आहे. हे काही नवीन नाही. स्वतःची समजूत काढणं कधी सोडणार रामदयालजी?
सच तर हे आहे की ज्या देशाचे कलाकार आणि किसान बर्बाद आहेत तो देश आबाद नाही होऊ शकत. जी. कारण किसान आम्हाला अन्न देतो तर कलाकार आमच्या रूहला खुराक. आणि बिना रूह जिस्म मुर्दा आहे, लाश आहे. जावं आणि तस्विरीचे जे दाम हे चाहतील ते शाही खजान्यातून अदा करावे. हिंमत होत नाही सरकार आपल्या कानांवर भरोसा नाही करायची. नाही. या. हिरालाल, जी सिंग साहेब. या तस्विरी महालात जाऊन द्या आणि दतार मेहताबला सांगा या आम्ही पाठवल्या आहेत. जी खालसा जी. आरामात कर. मुळापासून उपटणारेस का? काय करू मी? थांबता थांबताही होऊन जात. राहू दे, तुझ्याकडून नाही होणार. काय झालं जी? या गरीबावर कोणत्या गोष्टींचा गुस्सा काढत आहात? खा पी कर. तू तर नाराज झालीस. मी तर बस. काय झालंय? कोणत्या कारणाने कोमेजला आहे हा चांदसा मुखडा? ग्रहण लागलंय. तेही तर पूर्णचंद्रालाच लागतं ना. सरळ ना बोलण्याची कसम खाल्ली आहे का तुम्ही? खा पी कर. हिरालालजी आले आहेत. काय म्हणजे मग सिंगसाहेबही लवकर आत पाठव. सत श्री अकाल जी. सत श्री अकाल. सिंग साहेबांनी ही तस्वीर तुमच्याकरता पाठवली आहे. हे बघितलं बहनजी? हे अरे हे पण तर किती सुंदर आहे ना. हो, खूपच सुंदर आहे. ते स्वतः केव्हा येतील? बस त्यांच्या येण्याचा हा न्योताच समजा. सरकारने मुंह मागे दाम देऊन खरीदला आहे हे. सरकार तर आजकाल लुटले जात आहेत कलाकारांच्या मागे. एक ती मोरा पण तर आहे. तिच्यावर तर काही खासच मेहरबान आहेत. खा पी कर. चुप कर. सचमुच मत मोठी आहे तुझी. आपण यावे हिरालालजी. हे बघ. तू काय बघशील? बघायला सुद्धा तशी नजर लागते. मी जे पाहिलं ऐकलं ते तुम्हाला सांगितलं. तुम्हा दोघींच्या भलाई करता. खा पी कर. हा. काय झालं त्यात? जर ते मुराला ऐकायला जात असतील तर? गजब काय आहे त्यात? अख्तर खान सारखे फनकारही आहेत, त्यांनाही ऐकायला जातात ते. हा. हे बघ तर. सचमुच ते कला आणि कोमलतेचे पारखी आहेत अगं. पुजारी. आणि तूच तर सांगितलं होतंस ना की राजा कधी एकाचा नसतो, सगळ्यांचाच असतो. सतनाम श्री वाहेगुरु. हरिसिंग जी. हरिसिंग जी. काय बात आहे चौधरी खान? तोडे चेहरे दे हवाईया. खूप गडबड झाली आहे जी. झालंय काय सांगशील तरी? आपण लवकर चला नाहीतर
फसाद होईल. अरे भाई जायचं कुठे आहे? जवळच्याच गावी काही सिख आणि मुसलमान भाईंमध्ये झगडा झालाय. मुसलमान सुद्धा मरण्या मारण्यावर उतारू झालेत. आपण बस लवकर चला. चला. बोले सोनिहाल. हे तर हरिसिंग आहेत. आम्ही बदला घेऊन राहू. खबरदार, कोणी एक कदम पण दर्ग्याकडे टाकला तर ढेर करून ठेवीन इथे. सीख असून खालसाच्या राहामध्ये रोडे अडकवणं हे आपणा शोभा देत नाही सरदार हरिसिंगजी. चुप करोय. कोणाशी बदला घेण्याच्या बाता करतोयस तू? आपल्या भाईबंधांशी? गुरु साहेबची बाणी विसरलास काय? मानस की जात सब एक वे पहचान बो. कुठलं तोंड घेऊन जाशील गुरुपाशी? यांचे बंदे आमच्या बायकांना घेऊन गेले. हे आम्ही बर्दाश्त नाही करणार. आमच्या नसांमध्येही खून आहे, पाणी नाही. हे खरं सांगत आहेत पुत्र. ते लोक आमच्या गावचे नव्हते. ते होते तर मुसलमानांचे साथी. ते लुटेरे होते. हमलावर लूटपाट करून त्या तिकडे पळाले. ज्या बायकांना उचलून नेले त्यामध्ये मुसलमान बायका पण तर होत्या. लानत आहे तुमच्या सगळ्यांवर. ते तुमच्या बायकांना इथून घेऊन गेले आणि तुम्ही इथे शूरवीरता दाखवत बसलाय. जर सच्चे सीख आहात, सूरमे आहात तर जा त्यांच्या मागे. सोडवून आणा आपापल्या बायकांना. वरना गुरुचा हा एक सीखच काफी आहे. आ? अरे तुमच्या रडण्या ओरडण्यात मौसिकी आहे, लज्जत आहे. अरे काही तर रहम करा कमी नाही. अरे बस कर आता. तुला तर आपली राणी बनवेन. निकाह करेन तुझ्याशी. फुकटचा रोना धोना सरदार कशाला घेऊन आले या बायकांना? आता काय म्हणायचं यांना? ओय हे. मर्दूत मुसलमान असून मजलुमांवर जुलूम करतो. अरे थोडी तर शरम कर. अरे काय तोंड दाखवशील अल्ला मियाला? दोझख मध्ये जाऊन पडशील, दोझख मध्ये. ना रो बहन, का तोंडी लागते ह्या कमीनांच्या? हे तर नाही गुरुमुखी आहेत ना मोमीन. हे तर बस मनमुखी आहेत, या मनमुखी. अली, या मौला मदद. ओय ओय, हा तर कोणी सरफिरा येत आहे. जिंदा पकडा, मरायला आला आहे. आपला खूप खूप शुक्रिया. यात शुक्रियाची काय बात आहे? हा तर माझा फर्ज होता. चला तुम्हाला गावात नेऊन सोडतो. शुक्र आहे वाहेगुरु, तुमचे बिछडलेल्यांचे मिलन करणारे. शुक्र आहे. आज तर वाहेगुरूंनी हात देऊन माझी इज्जत वाचवली. नाहीतर मी विहिरीत उडी मारून जीव दिला असता. मला माफ कर जसवंत कौर. मी काही नाही करू शकलो. का पापी बनवता मला? गरिबांचा रक्षण करणारा तोच आहे अकाल पुरख. कहर पडो या लुटेरांवर. रबची मार पडेल जेव्हा तेव्हा गरिबांची घरं उजाड करायला येतात. खरं बोलतेस तू. यांना गुरु असा सबक शिकवेल की ते लक्षात ठेवतील. ही तर खालसा सरकारची सवारी आहे. असं वाटतं यांना कोणीतरी खबर दिली.
सिंग साहेबांचा इकबाल बुलंद असो. काय झालं? मोक्यावर तशरीफ आणली आहे सरकार. काय झालंय? तुम्ही सगळे असे घरबार सोडून? काय झालंय? आता तर सगळंच ठीक झालंय खालसाजी. गुरुच्या एका सिंगाने आम्हा सगळ्यांची लाज वाचवली. नाहीतर त्या लुटेऱ्यांनी आम्हाला कुठलंच नाही सोडलं असतं. आमच्यात आपापसात झगडा लावला ते वेगळंच. तुम्हा लोकांना शर्म वाटायला हवी. आपसात भांडणं करता तेव्हा शेर होता, आणि सामना करायची वेळ येते तेव्हा घरात शेपूट टाकून लपून बसता. बच्चे बीवींना वाऱ्यावर सोडून कुठे गेलेत ते? त्यांना त्यांच्या कर्माची फळं मिळाली आहेत सरकार. काही मर्दूत तर मारले गेले आणि काही जीव वाचून पळाले. आणि तो सिंग कुठे आहे? सिंगजी, सरदार हरिसिंगने आम्हाला शर्मिंदा होण्यापासून वाचवलं आहे सरकार. हा सरकार, शेर सारखी ताकद आणि संतासारखी सिरत, संत सिपाही आहे तो. तेरा पाना मीठा लागे, हरिनाम पदारत नानक मांगे. कोण आहे तिकडे? कोण आहे? जी मी. आपण जे कोणी आहात आत या. आपण इथे? आपण तर सगळं सोडून आलात चुपचाप, जसं की कोणाशी काही देणं घेणंच नाही आपलं. वाहे गुरुने जी जिम्मेदारी दिली ती मी निभावली देखील. आणि मी तिथे थांबून काय केलं असतं? काय बात आहे बेबी? काही परेशानी? नूरची नजर, फौलादचे जिगर आणि मक्खन सारखं दिल, याला जन्नतच्या हूरही कुर्बान होतील. मी तर बांधी आहे तुमची. मला निराश नका करू. फक्त तुम्हीच देऊ शकता मला तुमच्यासारखा जाबाज बहादूर बेटा. बस इन्कार नका करू. होश मध्ये तर आहात बीबी? हे काय बोलताय तुम्ही? ब्याह करायची चाहत आहे तुमच्याशी. गलत जागी आलात आपण बीबी. माझा ब्याह झालेला आहे आणि गुरुचा चेला एकदा जिचा हात पकडतो आखरी सास पर्यंत तिचाच साथ निभावतो. मी तर हे सुद्धा ऐकलंय की गुरूंच्या सिखाच्या दारातून कोणी निराश नाही जात. माझ्या झोईत तुमच्यासारखीच एक औलाद टाका, मी निघून जाईन. हे नामुमकिन आहे. हवसमुळे तुमच्या डोळ्यांवर झापडं आली आहेत बीबी. माझ्या पाक जसप्याला हवसचं नाव नका देऊ. खूप गलत समजत आहात तुम्ही मला. तुमच्या दारातून निराश होऊन जाते मी. आता हा बोज घेऊन जगेन किंवा मरेन, पण त्याचं पाप तुमच्या शिरी असेल, फक्त तुमच्या शिरावर. थांब बीबी. कोणी सवाली खाली हात लोटेल इथून? तुम्हाला बेटा पाहिजे ना, माझ्यासारखा? हा? एवढासा होतो. शायद डोळेही उघडले नव्हते माझे. मातेचा चेहरा पण नव्हता पाहिला. जन्म देताच माई निघून गेली. मातेची कूस कशी असते हे मला नाही माहीत. मला आपलं म्हणा. तुम्हाला बेटा मिळेल आणि मला माझी मा. खालसाजी, आपण? मला तुझ्यावर फक्र आहे हरिसिंग, की तू खालसा राज्याचा बाशिंदा आहेस.
बंदा तर नाचीज आहे सिंगजी. ही तर रहमत आहे त्यांची, जी जर्र्याला एक खुर्शीद बनवते. अशाच खुर्शीची जरूरत आहे आम्हालाच का, पूर्ण खालसा सरकारलाही. इतका मोठा मान, ते पण काही पाहता ऐकता. ताकदीचे किस्से तर ऐकत होतो, आज सिरतही पाहिली. तुमच्यासारख्या जाबाज सिपाहींची खालसा सरकारला जरूरत आहे. संत सिपाही. पहिले लाहोर, आता अमृतसर. हा रणजित सिंग तर एक एक कदम ठेवत आमच्या छातीपर्यंत आलेला आहे. जर त्याच्या कदमांना तिथेच नाही रोखलं गेलं तर हा सतलज पारचा सैलाब आम्हालाही वाहून घेऊन जाईल. आम्ही काय त्याचं गुणगान गाण्याकरता इकट्ठा झालोय? आम्हाला ती गलती नाही केली पाहिजे जी साहेब सिंगची गुजराती आहे आणि गुलाब सिंगने केली होती. सर्वांनी मिळून रोखायला हवं त्याला. स्वतःला धोक्यात ठेवण्याचा वक्त नाहीये लालसिंगजी. आम्ही सगळे मिळूनही त्याचा मुकाबला नाही करू शकत. तर मग असेच हातावर हात ठेवून बसायचं, इंतजार करायचा त्याचा की केव्हा तो येईल आणि फकीराचा कटोरा आमच्या हाती देईल. एकच ताकद आहे जी त्याला रोखू शकते, आणि ते आहेत इंग्रज. हा, त्यांनी मराठ्यांना देखील हरवलंय. तो सरदार होळकर दरबदर जान वाचवत फिरतोय. आमच्याकडेच येतोय तो होलकर, पण आम्ही त्याच्यासाठी इंग्रजांची दुश्मनी नाही घेणार. हे पण नका विसरू की फिरंग्यांची दोस्ती कोणालाही रास नाही आली. जिथेही आपलं पाऊल ठेवलं, वाळवीसारखं फस्त करून गेले त्यांना. वाळवी तर तरीही वेळ घेते, मौका देते सावरण्याचा. पण रणजित सिंग तर बिजली सारखा कोसळतो आणि एका झटक्यात काम तमाम. ही बडबड करण्यात वक्त गुजारण्याची वेळ नाहीये. इंग्रजांच्या फौजा होलकरांच्या मागे मागे इकडेच येत आहेत. हीच ती घडी आहे इंग्रजांची दोस्ती करण्याची. जर का उद्या रणजित सिंगशी मुकाबला झालाच तर याच इंग्रजी फौजा आमच्या कामी येतील. ठीक आहे भागसिंगजी, आम्हा सर्वांमार्फत तुम्हीच त्यांना दोस्तीचा यकीन करून द्या. सरदार, काय रे? घोडे आणि शिपाई इतकी रपेट करून पार थकलेत. शिकस्त फौजेच्या किस्मत मध्ये याच्याशिवाय दुसरं काही नाही आहे. पण त्यांना काही काळ आराम करायची गरज आहे. ज्यांना थांबायचंय तो थांबू शकतो. आम्ही तर व्यासच्या त्या पार जाऊनच श्वास घेऊ. समजलास? चला चला चल. चार्ल्स, तुझे फादर मेटकॉफने तुझ्याबद्दल इतक्या गोष्टी सांगितल्या. I was really curious to meet you. Thank you, sir. Well, no one can meet the expectation of his father. This is a rule. नवीन country, नवीन लोक, नवीन जिम्मेदारी, तू पण इतक्या कमी वयात. I hope you're well prepared. एकदम सर. ही कंट्री माझ्याकरता नवीन नाहीये. इथे काही पण नवीन नाहीये. इथे सगळं काही पुराणं आहे. ओल्ड मेमरीज, ओल्ड कस्टम्स, ओल्ड कल्चर्स. इथल्या लोकांना पुराणं पसंत आहे. दे लव्ह द ओल्ड. पंजाबची सिच्युएशन तर तू जाणून असशीलच. वेल सर, रणजित सिंग इज द रायझिंग फोर्स इन पंजाब. तिथले बरेच लोकल प्रिन्स त्याला घाबरून आहेत, म्हणून ते केव्हाही आमच्या बरोबर येऊ शकतात. राईट. भागसिंगजींच्या नेतृत्वात असंच एक डेलिगेशन येऊन आम्हाला भेटणार आहे. बहुतेक याच हेतूने. Bhag Singh? You mean to say the maternal uncle of Ranjit Singh? यस. आणि होळकर ही तिथे जाऊन पोहोचलाय. मराठी आणि सिखांचं एकत्र होणं आमच्याकरता हे ठीक नाहीये.
जर का रणजित होलकरांबरोबर एकत्र आला तर ही जंग आपल्या कंपनीच्या काळासाठी खूप महागात पडेल. And I just want to avoid it. यामध्ये तो भाग सिंग आमच्या खूप कामी येऊ शकतो. वेल, ही कॅन बी इन आवर साइड. जर का आम्ही याला चांगले खेळलो तर. वेल यंग मेटकॉफ, जसं तुम्ही पुस्तकात वाचलेलं आहे तसा हा मुलूक नाहीये. आय जस्ट वॉन्ट टू वॉर्न यू, बी अवेअर. काहीही म्हणा सर, या कंट्रीमध्ये जे काम मोठी फौज नाही करू शकत ती नात्यांची बारीक दोर करू शकते. जर आम्ही गेम ठीकपणे खेळलो तर. वेल, जस्ट ट्राय. त्यांना भेटा, वार्ता करा, पण हे लक्षात ठेवा, दिस कंट्री इज नॉट अ बुक. जेवढं दिसतं त्याहून जास्त डीप आहे. मी हे नाही समजलो मिस्टर मेटकॅफ की तुम्हाला आमच्याकडून काय अपेक्षा आहे. होलकर इथे आहे आणि कंपनी सरकार याला खूप सिरियस मॅटर्स समजत आहे. तुम्ही इत्मीनान ठेवा, आमच्यापैकी कोणीही पनाह नाही देणार, कोणीही त्याची साथ नाही देणार. पण रणजीत देऊ शकतो. त्याच्या आजूबाजूला बरेच असे लोक आहेत जे आमच्या खिलाफ त्याच्या कानामध्ये जहर भरत असतात. पण आम्ही काय करू शकतो? तुम्ही तुमच्या अहमियतला समजून घेत नाही आहात. हाच मौका आहे. तुम्ही रणजीतचा विश्वास जिंकू शकता, त्याच्या जवळ जाऊ शकता, कारण तुम्ही त्याचे रिश्तेदार आहात. पण तुम्हाला यामध्ये इतकी दिलचस्पी काय? सिंपल पॉलिटिक्स. जर होलकर आणि रणजीत एकत्र होऊन जातील तर त्यात आम्हा दोघांना नुकसान आहे. बागसिंगजी, तुम्ही रणजीतला जाऊन समजवा मोठेपणाने, का उगाच दुसऱ्यांच्या कामात टांग अडवून पंजाबला नाहक लढाईचं मैदान बनवत आहात. एक चूक जर झाली तर जंग तुमच्या घरामध्ये शिरेल. Now, excuse me, gentlemen. काय रे, काय खबर आणलीस? जी, महाराजा रणजित सिंग या वक्ताला लाहोरमध्ये नाही आहेत. तमाम लाव लष्कर घेऊन मुलतानच्या मोहिमेवर गेले आहेत. वापसीची काही खबर? जी नाही, मोहीम लांबण्याचे आसार आहे. ही धरती सुंदर रंगली, येथे ईश्वरी वरदान बसे. येथे नदी वाहे मस्त मजेत रे, येथे पावन पवन वाहे. वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी